प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। अजूनही राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचं तनपुरेंकडून स्पष्ट आहे आणि पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ सध्या तरी तटस्थ भूमिका आहे असं तनपुरेंनी स्पष्ट केलंय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विनंतीनंतर माघार घेतली आहे। दरम्यान माघारीनंतर राहुरीमध्ये पार पडणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेमध्ये तनपुरे पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर प्राजक्त तनपुरे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। ते स्वतः आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, आता निवडणुकीमध्ये तर माघार घेतली आहे, मात्र कुठेतरी ज्या पद्धतीने चव्हाण आणि पालकमंत्री विखे यांची शिष्टाई जी आहे तर ते यशस्वी ठरली, तुम्ही अनपेक्षित माघार घेतली आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी सभा पार पडत आहे त्यामध्ये तुम्ही भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे। कुठेतरी भाजपला पाठिंबा दर्शवणार अशी देखील चर्चा आहे। काय नेमकं या मागची आपली भूमिका? नाही, हे बघा, मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की 6 तारखेला जेव्हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष भाजपचे आले, मला विनंती केली, पालकमंत्री महोदय आले, त्यांनी विनंती केली, माझे काही प्रश्न मी त्यांच्या समोर मांडले आणि त्यानंतर माझं समाधान होऊन मी थांबण्याची भूमिका घेतली। या निवडणुकीमध्ये मी कधी असं म्हटलेलं नाही की मी भाजपमध्ये चाललोय किंवा पक्षप्रवेश करतोय, असं मी कधी माझ्या तोंडून स्टेटमेंट नाही। मध्यंतरी काही भावना माझ्या फक्त व्यक्त केल्या, त्याचा अर्थ काढून खूप हल्लकल्लोळ झाला आणि मी आज स्टेजवर प्रवेश करणार मी असं कधी माझं स्टेटमेंट नव्हतं। मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे। या निवडणुकीसाठी मी थांबण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ज्या मुद्द्यांवरून मी थांबण्याची भूमिका घेतली त्याच्यावर मी कोणाच्याही स्टेजवर गेलेलो नाहीये। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, राहुरी, अहिल्यानगर।